नमस्कार, फोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता करणार आहे करायला सोपं, पटकन होणारं, फ्रीजमध्ये आणि फ्रीजशिवाय 8 ते 10 दिवस टिकणारं मोदकाचं सारण। सणवार म्हटलं की सगळ्यात जास्त धावपळ होते ती स्त्री वर्गाची, मग ती वर्किंग वुमन असो किंवा होम मेकर। याच धावपळीतून थोडासा वेळ काढून जर का आधीच मोदकाचं सारण करून ठेवलं तर नैवेद्य किंवा प्रसादासाठी केले जाणारे मोदक कमी वेळात कामाचा ताण न येता अगदी पटकन तयार होतात। तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप मोदकाचं सारण करण्याची प्रोसेस। आणि यासाठी सर्वात आधी एक नारळ फोडायचा आणि खोवून घ्यायचा किंवा किसणीवर बारीक किसायचा। आता सारण शिजवण्यासाठी गॅसवर जाडबुडाची कढई ठेवायची। कढईत 1 चमचा तूप घ्यायचं आणि तूप गरम झालं की यात 1 चमचा खसखस घालायची। खसखस तडतडली की यावर खोवलेला नारळ आणि साखर घालून एकसारखं मिक्स करायचं। हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ते लो ठेवायची। जर का 1 वाटी खोवलेला नारळ असेल तर यासाठी पाऊण वाटी म्हणजेच अर्धी वाटी आणि पाव वाटी साखर घ्यायची। आता हे जे साखरेचं प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। थोड्याच वेळात साखर विरघळते आणि मिश्रण ओलसर होतं। मिश्रण एकसारखं हलवायचं म्हणजे तळाला चिकटणार नाही। हळूहळू मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात झाली आणि कढईपासून सुटायला लागलं की लगेचच गॅस बंद करायचा। आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिश्रणाचा गोळा होईपर्यंत किंवा मिश्रण जास्त कोरडं होईपर्यंत शिजवायचं नाही। मिश्रण कोमट झालं की यात वेलची आणि जायफळ पावडर 1 चमचा घालायची। याचबरोबर मिक्सरच्या भांड्यात मिक्स ड्रायफ्रूट म्हणजेच आवडीनुसार बदाम, काजू, पिस्ते आणि चारोळे भरड वाटायचे आणि तयार भरड 2 चमचे मिश्रणात घालायची। सर्वात शेवटी आवडीनुसार मनुक्याचे बारीक तुकडे करून मिश्रणात घालायचे आणि सगळं चांगलं मिक्स करायचं। अगदी कमी वेळात मोदकासाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे। जर का तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सर चालू बंद करत करत थोडा वेळ फिरवून घेऊ शकता। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा। हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद।